98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे। मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान आता नीलम गोरेंनी केलंय। गोरेंच्या या आरोपाला ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय। मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलमताई गोरे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात केली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी नीलमताई आपल्यासोबत आहे। ताई, तुम्ही स्वानुभव सांगितलेले आहेत, पण तिकडे महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाचे फटाके उडायला सुरुवात झाली। तुमचा स्वानुभव नक्की कसा राहिला? मी शिवसेनेमधलं जे काम सांगितलं तर कशाच्या संदर्भात सांगितलं की का ती राजकीय भूमिका घेतली हा प्रश्न प्रवीण बर्दापूरकरांनी विचारला होता आणि त्याबद्दल मी हे सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या ज्या भूमिका होत्या त्यामध्ये NDA सगळं घटक एक पक्ष एकत्र झाले होते। समता पार्टी किंवा समाजवादी पक्ष, जॉर्ज फर्नांडिस हे सुद्धा सगळे सामील झाले होते आणि त्याच्यामुळे देशपातळीवरती जे द्विध्रुवीकरण झालं होतं त्याचा भाग म्हणून मी शिवसेनेमध्ये गेले। त्यामुळे हे सांगत असताना मग पुढे प्रवाहामध्ये काय काय फरक झाले या पार्श्वभूमीवरती मी एवढंच सांगितलं की हळूहळू जे मोठ्या साहेबांच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते एकाकी पडले, संवादाचा अभाव तयार झाला। तो आपण नकोसे आहोत, कुठेतरी आपल्या कामाच्या बद्दलची अवहेलनेची चर्चा काही मातोश्रीच्या जवळचे लोक सातत्याने उद्धव साहेबांसमोर करतायत हे जेव्हा मला लक्षात यायला लागलं त्यावेळेला मला असं वाटलं की मग मनोहर जोशींना जसं कुचेष्टा करून बाहेर घालवलं किंवा रामदास कदमही त्यांच्या मर्जीतून उतरत चालले होते, तशाच त्या रांगेमध्ये नेत्यांच्या आपला पण नंबर लागतो का काय। मग त्यापेक्षा मला तर असं वाटत होतं की आपण काम सार्वजनिक थांबवलेलं बरं, असं सुद्धा वाटत होतं मला। तुमच्याकडे मर्सिडीज नव्हत्या म्हणून तुम्हाला मंत्रीपद वगैरे मिळाले नाहीत का? मला माझ्याकडे ज्या गाड्या आहेत ना त्या सगळ्या जे महामूर्ख लोक माझ्या गाड्यांचा प्रश्न विचारतायत ना, तर ही माझ्या स्वतःची आधीची गाडी विकून नवीन गाड्या मी घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे जे काय आहेत त्या गाड्या माझ्या स्वतःच्या मानधनातून किंवा याच्यातून मी घेतलेल्या आहेत ना। मी कोणाकडून गाडी फुकट घेतली आहे आणि ना कोणाला फुकट गाडी दिलेली आहे। परंतु ज्या या सगळ्या गाड्यांचा विषय आहे तुम्ही मुंबईच्या पत्रकारांकडून शोध घ्या, तुम्हाला तुमची माहिती मिळेल। मी त्याच्यात नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे। मर्सिडीज दिल्यानंतर एक मंत्रीपद मिळत होतं असं चर्चा दबक्या आवाजात होती। तुम्ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने चर्चेत बोललेले आहात। आत्ता तशी परिस्थिती नाही आहे एवढं मी नक्की सांगू शकते। मेरिटवरती दिलेलं आहे। त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये आता रामदासबाईंचाच उल्लेख करायचा झाला तर रामदासबाईंनी पक्षासाठी म्हणून काम करत असताना त्यांच्याच केबिनमध्ये येऊन त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला। डोममध्ये काय झालं, कशा पद्धतीने त्यांना वागणूक मिळाली ते सरसगट केलं होतं की नाही याच्यावरती मी काही भाष्य करणार नाही आहे। काहींना मेरिटवरती मिळालं असेल पण काही लोकांनी लक्ष्मी दर्शन केलं होतं अशी चर्चा होती। तुम्ही जे म्हटले आहात की त्या गाड्या नक्की कोणी दिल्या होत्या त्याच्यावरती आता मला असं वाटतं की वेळ पडली तर फडणवीस साहेब SIT लावतील, मी बोलू शकत नाही त्याच्यावरती। तुम्ही छोटी मोठी गाडी सांगितली असं ठीक झालं होतं, पण मर्सिडीज मुळे जरा महाराष्ट्राला प्रश्न। आता 2च नावं सांगितली मी, अजून बऱ्याच गाड्यांचा शोध काढला तर कळेल तुम्हाला काय येतं। गाड्या कोणी दिल्या होत्या त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही आहे। ते देणारे आणि घेणारे त्यांनी विचार करायचा असतो। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, छत्रपती शिवाजी महाराज नगरी, दिल्ली।